नमस्कार शेतकरी मित्रांनो. ही मैत्री विचारांची शेतकरी ग्रुप संचलित सरपंचाची शेतीवाडी यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. एकरी 4,000 कॅरेट, एक 20-25 किलोचं जरी आपण कॅरेट पकडलं तरी एक 80 टन ते 90 टनाच्या दरम्यान आपण एकरी उत्पादन घ्यायचं मित्रांनो. ही गोष्ट तशी एवढी सोपी नाहीये. आपण ऊस उत्पादन सुद्धा 1 वर्ष, 1.5 वर्ष शेतात ठेवून 80 ते 100 टनापर्यंत जात नाहीये. परंतु जे पीक आपण लावून 2 महिन्यात सुरू होतंय आणि त्यापासून आपल्याला 80 टन उत्पादन घ्यायचंय, यासाठी नक्कीच काहीतरी वेगळे प्रयत्न, परिश्रम करावे लागणार आहेत. आणि या अनुषंगाने आजचे जे मार्गदर्शक आपल्याला लाभलेले आहेत, देवेकर सर, आपले सर्वजण आपण त्यांना ओळखतोच. त्यांचा खूप मोठा टोमॅटो या पिकामध्ये अनुभव आहे. गेली बरेच दिवस ते टोमॅटोमध्ये सखोल अभ्यास करतायत. खरं तर आपल्या जवळपास सगळीकडेच खूप मोठ्या प्रमाणात कृषी सेवा केंद्र आहेत, परंतु अभ्यासपूर्ण शेतकऱ्यांना गरजेनुसार प्रयोग करून मार्गदर्शन करणारे लोक खूप कमी आहेत. मी देवेकर सरांचा एक छोटासा परिचय करून देतो. तरी आपल्याला माहित असलं तरी सुद्धा MSc ॲग्री एंटॉमॉलॉजी मध्ये झालेला आहे. सरांनी सिलेंटा, टाटा रेलिस, केमिनो अशा मल्टीनॅशनल कंपनीमध्ये आपण कार्य त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या नियंत्रित रामिती जी संस्था महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देते, त्या ठिकाणी सुद्धा सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचं शाश्वत शेती तंत्रज्ञान या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन बऱ्याच ठिकाणी केलं. त्याचबरोबर नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्र येथेही त्यांचं सलग 2 वर्षापासून कृषी प्रदर्शन होतं. त्या ठिकाणी त्यांचं पीक परिसंवाद यामध्ये त्यांचं टोमॅटो पीक मार्गदर्शन या संदर्भात अतिशय योग्य असं मार्गदर्शन झालेलं आहे. असं या टोमॅटोच्या संदर्भात टोमॅटोचे शाश्वत शेती तंत्रज्ञान या संदर्भात खूप मोठं काम देवेकर सरांनी केलेलं आहे. आणि असे हे अतिशय अभ्यासू मार्गदर्शक आज आपल्याला लाभलेले आहेत. त्यांचं मी परत एकदा स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो, सर कृपया आपण मार्गदर्शनास सुरुवात करावी ही विनंती. ओके, धन्यवाद बाजूभाऊ. या ठिकाणी सर्व शेतकरी बंधूंचे मी हार्दिक स्वागत करतो. आणि आपला जो विषय आहे एकरी 4,000 कॅरेटचं उत्पादन, या विषयाला आपण डायरेक्ट सुरुवात करूया. कारण आता मैत्री विचाराच्या ग्रुपवरती बऱ्या प्रकारे मागच्या 10-15 दिवसांपासून जवळपास छोट्या छोट्या मुद्द्यांवरती सेशन घेऊन बरेचसे मुद्दे त्यांनी कव्हर केलेले आहेत. म्हणजे न्यूट्रिशन मॅनेजमेंट असेल, व्हायरसचा असेल, त्याचबरोबर ती रोग व कीड नियंत्रण असेल, त्याचबरोबर ती जमिनीच्या वेगवेगळ्या म्हणजे आपटेकच्या गोष्टी असतील, जमिनीतून होणाऱ्या व्हरायटीवरती असेल, नर्सरी आणि रोपवाटिकेतून आपल्या वीरेंद्र थोरात सरांपासून सुरुवात झालेली आहे लेक्चरची. ते बरेच सगळेच मुद्दे केलेले आहेत. त्याच्यामुळं आता मी टेक्निकली त्या मुद्द्यांमध्ये जास्त जाणार नाही. आजचा मला जो विषय आपल्या कोर कमिटीने किंवा पॅनलने जो दिलेला आहे तो एकरी 4,000 कॅरेटचे उत्पादन टोमॅटो पिकामध्ये घ्यायचंय. म्हणजे आता इथं जे कॅरेट आहेत हे 20 किलोचे आपण पकडतोय. म्हणजे नेट कॅरेट 20 किलोचं, म्हणजे 4,000 कॅरेट म्हणजे 80 टन माल असं धरलेलं आहे. तर त्या कॅल्क्युलेशन नुसार आपल्याला नियोजन मला मार्गदर्शन करायला आपल्या टीमने सांगितलेलं आहे. तर मी सर्वप्रथम आपल्या मूळ विषयाला हात घालण्या अगोदर 1-2 वाक्यामध्ये मी आजच्या विषयाची गांभीर्यता आणि हे कोण करू शकतं आणि कोण नाही करू शकत हे सांगणं गरजेचं आहे. कारण काय होतं, आपल्या सेशनचा हेतू हा शेतकऱ्यांना योग्य दिशा देणे आणि त्यांचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल हे सांगणे. त्यामुळं इथं जर चुकीच्या व्यक्तीने जर ह्या गोष्टी केल्या तर जायचंय तुम्हाला मुंबईला आणि तुम्ही बसलाय कोल्हापूरच्या गाडीमध्ये, तर तुम्ही मुंबईला पोहोचूच शकत नाही, असा हा भाग आहे.
त्यामुळे 4,000 कॅरेट काढायचंय तर कोण काढू शकतो? कोण म्हणजे व्यक्ती असं मला म्हणायचं नाही. एक कोणती जमीन कोणत्या वातावरणामध्ये कोणत्या क्लायमेटमध्ये त्या गोष्टी होऊ शकतात तेच पहिलं समजून घ्या आणि त्याच्यानंतर मग आपण त्यातले एक एक मुद्दे आपण कव्हर करू की ज्याच्यामध्ये 4,000 कॅरेट मिळवताना प्रत्येक मुद्द्याचा रोल आहे. तर सगळ्यात महत्वाचं तुम्ही लक्षात घ्या, जसं तुम्ही ऑगस्ट मध्ये लावलेला किंवा जून टू ऑगस्ट मध्ये लावलेला ऊस तुम्ही 100 टन काढू शकता, परंतु नोव्हेंबर डिसेंबर मध्ये लावलेला किंवा एप्रिल मे मध्ये लावलेला ऊस 100 टन निघू शकत नाही. डिसेंबर मध्ये लावलेला कांदा आणि तोच फेब्रुवारी मध्ये लावलेला कांदा, जसं डिसेंबर मधल्या कांद्याला तुम्ही 22-20 टनापर्यंत उत्पादन मिळू शकता, पण फेब्रुवारीच्या एंडला किंवा फेब्रुवारी मध्ये लावलेल्या कांद्याला मिळू शकत नाही. अगदी तसंच टोमॅटो मध्ये तुम्ही सप्टेंबर पासून पुढे 20 फेब्रुवारी पर्यंत ज्या लागवडी करताय त्या 20 फेब्रुवारी पर्यंत होणाऱ्या लागवडीला आपण 4,000 कॅरेटचं उत्पादन मिळवू शकतो. याचं कारण सांगतो तुम्हाला. आणि 20 फेब्रुवारी नंतरच्या व्हरायटीला का नाही होऊ शकत? तर 4,000 कॅरेट मिळवायचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं एका झाडाला लागलेला माल आपण समजा असं गृहीत धरू की आपण एक स्टँडर्ड याच्यानुसार एक 6,000 ते 7,000 रुपये आपण बसवते. आता जर आपल्याला 80 टन माल काढायचा तर सरळ सरळ 12-7-84 11-7-77 म्हणजे एका झाडाने 11 ते 11.5 किलो माल आपल्याला देणे. आता 11 ते 11.5 किलो म्हणजे अर्ध कॅरेट. आता अर्ध कॅरेट जर झाडाला लावायचं असेल आणि ते तोडायचं असेल तर मला असं वाटतं की कमीत कमी तो प्लॉट 2 महिने चालू झाला पाहिजे तोडे चालू झाल्यापासून. कमीत कमी शब्द वापरतोय बरं कमी, तेव्हा हे शक्य आहे. मग आता तुम्ही ज्या सेगमेंटमध्ये ज्या टायमिंगला ही व्हरायटी लावताय ती व्हरायटी पावसाळी आहे, उन्हाळी आहे, हिवाळी, मग याच्यानंतर लावलेल्या टायमिंगचं क्लायमेट आणि त्याचे ज्यावेळेस तोडे चालू होतात तिथून पुढचं क्लायमेट याचा जर मेळ बसत असेल आणि ती व्हरायटी तुमची त्या सेगमेंटने तुम्हाला भरपूर हा मुद्दा म्हणून वापरतोय, भरपूर माल देत असेल 2 महिने तर हे शक्य आहे. मग तुम्ही विचार करा, समजा आता तुम्ही 20 मार्चला टोमॅटो लावलं, आता 20 मार्चला तुम्ही लावताना उन्हाळी लावणार बरोबर, आणि 20 मार्च पासून पुढे 70 दिवसांनी किंवा चांगला थोडा 70 दिवसांनी व्हरायटीनुसार आपण विचार केला तर अथर्व समजा चांगलं 75 दिवसांनी चालू होते, 62-42-65 दिवसांनी चालू होते, साहो 57 ते 60 दिवसांनी चालू होते. म्हणजे त्या अँगलने आता गावरान सेगमेंट मध्ये तर एवढं नाही पडू शकत, पण उदाहरण तोंडात आलं माझं ते उदाहरण देताना. तसं तुम्ही 20 मार्चच्या पासून पुढे जर 70-75 दिवस मोजले, 20 एप्रिल 20 मे म्हणजे तुमचा प्लॉट जून मध्ये 10 जून नंतर पाऊस चालू होतो. मग 70 जर 1 जूनला 70 दिवस पूर्ण होतात आणि तिथून पुढे 2 महिने म्हणजे जून जुलै अख्खे जर उन्हाळी व्हरायटीला 2 महिने पाऊस चालू राहिला तर 4,000 कॅरेट निघतील का? म्हणजे तू कोणत्या पिकाचं टार्गेट कसं ठेवायचं हा पण आहे. मग ह्या सेगमेंटमध्ये आपल्याला उत्पादन मिळत असताना आपण कोणत्या व्हरायटीला कोणत्या सेगमेंटमध्ये लावले आणि त्याच्यानुसार ते तोडा चालू कधी होणार आहे, त्याच्या पुढचं क्लायमेट पुढील 2 महिने 3 महिने कसं असणार आहे आणि तुमची व्हरायटी कोणत्या विंडो मधली, हा सगळ्यात पहिला मुद्दा तिथं असणं गरजेचं आहे. मग त्या सेगमेंटमध्ये जर समजा आपल्या हातात दिवस किती आहेत, आपली व्हरायटी कोणत्या टायमिंगला लावते. आता 20 फेब्रुवारीला काय होतं, म्हणजे हा वैयक्तिक माझा अनुभव आहे, मी बऱ्या प्रकारे 10 फेब्रुवारी पासून लावलेले प्लॉट हे तेवढेच चालवतोय. ज्याचा प्लॉट 20 मार्चला लावलाय ना तो प्लॉट सुद्धा ज्या दिवसापर्यंत चालतोय त्या प्लॉट पर्यंत मी 10 फेब्रुवारीच्या लावलेल्या शेतकऱ्याचं पण व्हरायटी मी चालवतोय. म्हणजे या सेगमेंटमध्ये तोडे सुरू झाल्यापासून पुढे 2 महिने 3 महिने जर पाऊस ती सेगमेंट ती टेम्परेचर आणि ती ह्युमिडिटी आणि ह्या गोष्टी मेंटेन असतील तर आपण चालवते. म्हणजे त्या नुसार पोषक वातावरण असेल तर आपल्याला कॅरेट निघतात हे समजून घ्या. आता आपण लागवड कधी करणार आहोत, आता इथून पुढची त्या शेतकऱ्यांनी ठरवायचं आणि त्याच्यानुसार हे करायचं. मग आता तुम्ही म्हणणार साहेब आता 4,000 कॅरेटच्या नावाने तुम्ही सेशन अरेंज केले आणि तुम्ही तर मग असं एक्सक्यूज सांगताय काय? तसं नाही. तुमचा तो खर्च जर तुम्ही 20 मार्चच्या लागवडीला केला आणि तुम्ही 4,000 कॅरेटच्या दृष्टिकोनातून खर्च केला आणि त्यानुसार तुम्ही प्लॅन पॉप्युलेशन निवडली तर तुमचा खर्च चुकणार आहे किंवा तो नको ठिकाणी जाईल किंवा त्याच्यातून तेवढं कॉस्ट रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट तुम्हाला मिळणार नाही. म्हणून मी ही गोष्ट सांगतोय, कारण
मी माझ्याशी कनेक्ट असलेले प्रत्येक शेतकरी किंवा प्रत्येक जो ग्रुप आहे त्याला मी पहिली ही गोष्ट शिकवतो की तुम्ही जे खर्च करताय त्याचा तुम्हाला सर्वोच्च परतावा मिळतोय का ते पहिलं पहा. कारण ती गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे आणि ती जर होत नसेल तर मग आपल्याला म्हणजे कुठेतरी आपण आपल्याकडचे पैसे चुकीच्या ठिकाणी खर्च करू ते असं होत. अलग लक्षात. तर ह्या सेगमेंटमध्ये ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. मग आपण मुख्य विषयाला हात घाल. म्हणजे त्या व्हरायटीची कॅपॅसिटी आहे का, तुमचा लागवडीचा हंगाम योग्य आहे का, टायमिंग योग्य आहे का, पुढे त्या व्हरायटीला मिळणारा पिरियड तितका मिळणार आहे का, आणि निसर्गाची साथ मिळाल्याच्या नंतर तुमच्या जमिनीची साथ त्याला आहे का. कारण हलक्या किंवा ज्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब 1% खाली आहे, ज्या जमिनीचा पीएच 8च्या पुढे आहे, ज्या पाणी टीडीएस हाय आहे किंवा तुमचं एकदम मोचाळ पाणी आपण साध्या भाषेत म्हणून, कारण प्रत्येकाचंच पाण्याचं टीडीएस मोजलं असं नाही, त्या शेतकऱ्यांनी एक हायएस्ट प्रोडक्टिव्हिटी कशी मिळेल हे पाहणं गरजेचं आहे. त्यांनी 4,000 कॅरेटचं टार्गेट ठेवून काम करणं म्हणजे खर्च वाढवण्यासारखं आहे. ओके बाजी भाऊ, बोला बोला सर. व्यवस्थित चाललंय, आवाज क्लिअर येतो ना? येतोय, क्लिअर येतोय एकदम. हा हा ओके. तर आता मग हे आपल्याला व्हरायटीच्या आपल्या हे जर समजलं, याच्यासाठी मुद्दामून 5 मिनिटं घातले. कारण काय होतंय, आज आहे ना मागच्या वर्षीचे लाखाचे कोटीचे आकडे प्रत्येक शेतकऱ्याच्या डोक्यात आहेत आणि प्रत्येक शेतकऱ्याला आता असं वाटतं की टोमॅटो म्हणजे डायरेक्ट आपला लुणावरून विमानात बसवणारं पीक आहे असं प्रत्येकाला वाटतंय. कारण मला जे काही फोन येतात त्याच्यामुळे तुमचा खर्च, तुमचा पैसा, तुमची वेळ, मेहनत सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने व्हाव्यात हाच ह्याच्या मागचा माझा हेतू आहे. म्हणून मी ही पहिले 5 मिनिटं घालवले. ऍक्च्युली मुख्य विषय तोच आहे, परंतु तुम्ही चुकीच्या दिशेने भरकुट नाही म्हणून मी हे 5 मिनिटं घालवले. ओके. आता झाला आपल्याला फायनल झालं की आपल्याला आता हे करायचं. आता बऱ्या प्रकारे लागवडी ह्या 20 फेब्रुवारीच्या दरम्यानच्या नुसारच आहे, त्याच्यानुसार सेशन आपलं पण आहे आणि काही लोकांच्या 10 मार्च पर्यंत होतील. 10 मार्चच्या लागवडीला सुद्धा आपण जर बुडात माल लावला, झाडाची ग्रोथ हाईट त्या पद्धतीने बनली, व्हरायटीत ती ताकद असेल आणि थोडा पाऊस लांबला, जूनच्या ऐवजी जुलैमध्ये 9-10 जसं मागच्या वर्षी पाऊस लांबला, तसं झालं तर आपण त्या सेगमेंटमध्ये पण काम चांगल्या पद्धतीने करू शकतो, काही अडचण नाही आणि ऍव्हरेज चांगले काढू शकतो. आता पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, 4,000 कॅरेट काढायचे म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल की मी रासायनिक खते, वॉटर सोल्युबल, मायक्रोन्यूट्रियंट, प्लॅन पीजीआर म्हणजे प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर जे संजीवकी आपण म्हणतो, त्याच्यानंतर बुरशीनाशके, कीटकनाशके, शेणखत, कोंबड खत आणि इतर गोष्टी, सर्व गोष्टी डबल टिबल टाकून मी वाढवू शकतो आणि मी 4,000 कॅरेट काढू शकतो, असं जर तुमच्या डोक्यात असेल तर ते कधीही शक्य नाही. कारण काय असतं, एक शेतीमध्ये मला बीएससी ऍग्रीला असताना मी एक हे नियम शिकलो, लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न. म्हणजे एका लेवल पर्यंत तुमच्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत तुम्हाला परतावा मिळतो, एका लेवलच्या पुढे गेल्याच्या नंतर त्याचा खर्च वाढतो पण उत्पादकता वाढत नाही. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मी हे नेहमी देतो उदाहरण, की आपण दुधाचा फॅट गोळीपेंट भुशाने वाढतो म्हणून आपण काय त्याला नुसतं गोळीपेंट भुसाच देत नाही, एकच घामेलं किंवा जेवढं गरजेचं आहे तेवढंच आपण देतो, आणि जेणेकरून बाकीच्या 1, 4 किंवा 5 पर्यंत त्याचा फॅट जाईल आणि आपल्याला रेट पण चांगला मिळेल. पण नाही 8 रेट फॅटनुसार रेट आहेत, मग मला 8 वर फॅट नाहीच आहे, तर तुम्ही नुसतं त्याला काही दिलं तर ते जाऊ शकत नाही, तसा एक भाग असतो. त्यामुळे कुठलाही खर्च हा तुमचा ज्या त्या सेगमेंटचा बॅलन्स असावा, संतुलित असावा आणि क्वालिटी असावा. म्हणजे ज्या गोष्टीसाठी खर्च करताय, तुम्ही समजा शेणखत घेतलं तर ते प्रॉपर कुजलेलं, त्याने थोडक्यात त्याची डिकम्पोजिशनची प्रक्रिया आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी, त्याच्यात असलेलं शेणाचं प्रमाण, त्याच्यात असलेलं बाकीच्या गोष्टीचं प्रमाण, याचा सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या त्या स्टँडर्ड घेऊन पुढे आपल्याला जाणारे असावेत किंवा त्याच क्वालिटीचा असावं. म्हणजे तुम्ही जे इनपुट्स वापरताय ते इनपुट्स तुमचे त्या दर्जाचे असावेत. कारण इनपुट्स त्या दर्जाचे नसेल तर तुम्हाला त्याचं समाधान मिळणार आहे पण त्याचा आउटपुट तेवढं मिळणार. म्हणून आपल्याला सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला आजच नाही भविष्यात बी कधी कुठल्या मोठ्या ध्येयाने शेती करायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचा जमिनीचा पीएच आणि जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन ह्या 2 सेगमेंट वरती तुम्ही खूप खूप सिरियस असला पाहिजे. इतका सिरियस असला पाहिजे की आपण जितकं आपल्या आई वडिलांच्या बाबतीत आणि मुलाबाळांच्या बाबतीत असतो तितकंच आपण असलं पाहिजे. तरच तुम्ही त्या गोष्टी आता आणि भविष्यात मिळू शकता. कारण कुठल्याही उत्पादकतेमध्ये 4,000 कॅरेट मध्ये
2000 कॅरेट ठरवायची कॅपॅसिटी फक्त आणि फक्त जमिनीची आहे, मातीची आहे. ज्या मातीचा सेंद्रिय कर्ब चांगला आहे आणि पीएच 6.5 ते 7.5च्या दरम्यान आहे, त्याच जमिनीची कॅपॅसिटी ही तुम्हाला 4000 कॅरेट देण्याची क्षमता असेल असं मी मानेल. नाही तर तुम्ही काही केलं तरी त्या गोष्टी होऊ शकत नाही. त्यामुळं आपल्या जमिनी त्या लेवलला तुम्हाला आणावं लागेल. पहिल्यांदा माती तपासावी लागेल, ऑर्गॅनिक कार्बन चेक करावं लागेल, पीएच चेक करावं लागेल. आता पीएच तर काही एका वर्षात आपण रिवर्स आणू शकत नाही, पण ऑर्गॅनिक कार्बन वरती आपण योग्य दिशेने काम केलं तर आपल्याला त्या गोष्टी नक्कीच त्या लेवलला येऊ शकतात की ज्याचा 2000 कॅरेटचा रोल 4000 कॅरेट पैकी फक्त त्याचा आहे. नंतरच्या 2000 कॅरेट मध्ये 50% रोल हा पाणी आणि पाण्याची क्वालिटी आणि पाणी व्यवस्थापनाचा आहे, म्हणजे 1000 कॅरेटचा. आणि 1000 कॅरेट तुमची खतं, औषधे, बियाणे, व्हरायटी मॅनेजमेंट आणि याचा आहे. कारण ती गोष्ट तुम्ही समजून घेणार. मग आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं, जर 2000 कॅरेट असतील तर आपल्याला जमीन जी आपण निवडतोय टोमॅटो लावायसाठी ती सर्वोत्कृष्ट दर्जाची असली पाहिजे तुमच्या उपलब्ध क्षेत्रामध्ये. आणि ज्या जमिनीमध्ये तुम्हाला टोमॅटो करायचे त्या जमिनीला तुम्ही टोमॅटो काढल्याच्या नंतर 100% शब्द वापरतोय बरं का, 100% तुम्ही ताप दिली पाहिजे. आणि रेस्ट दिल्याच्या नंतर त्याच्यामधला सेंद्रिय कर्प ज्या गोष्टीने वाढतो त्या गोष्टी तिथं केल्या. आपल्याकडचा शेतकरी काय होतोय, शेती कमी आहे, जमीन कमी आहे, मग तो एक पीक झालं की दुसरं, टोमॅटो झालं की का त्याच्या दुसऱ्या पिकाचं लगेच नियोजन असतं, किंवा ते दुसरं झालं की तिसऱ्या पिकाचं नियोजन असतं. पण मी पाहिलं जे खरंच तोटा होऊ फायदा होऊ काही शेतकरी असे आहेत की जे टोमॅटो पिकाबाबतीत खूप सिरियस आहेत, व्हेरी मच म्हणजे सिरियस आहेत ते त्याच्यामध्ये. तर ते काय करतात, टोमॅटो काढलं की त्या रानाला नांगरट करून पडून देतात आणि डायरेक्ट कांद्याच्या वेळेस कांद्याला हे तयार करतात. आणि कांद्याने जमिनीला थोडीशी एक प्रकारे ऊर्जा मिळते कांद्याच्या बेवडाने, आणि मग परत टमाट्यालाही होतात. किंवा काही तर असे आहेत टोमॅटो काढून, ज्याला क्षेत्र मोठे, टोमॅटो काढून डायरेक्ट पुढच्या वर्षीच टोमॅटो, म्हणजे ते भविष्यात लांबपर्यंत टिकणार आहेत. मग ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे की ज्याला शाश्वत शेती करायची, ज्याला चांगलं 100% उत्पादन मिळवायचंय, त्यांनी जमिनीला रेस्ट देणं अत्यंत आहे गरजेच्या वेळी. आणि ही ताप देताना आवाज येतोय कसला तरी. अक्षय, तुमचा माईक बंद करा अक्षय. आणि मित्रांना विनंती आहे की त्यांनी चालू रूमची लिंक शेअर करू नये, ती जरा अडचणीत होतं. सर करा सर, चालू करा. तर काय होतं, काय बोलत होतो मी सर, ती लिंक तुटली की कोणत्या विषयावर बोलत होतो, जमिनीच्या कोणत्या विषयावर बोलत होतो, जमीन विश्रांती, हा रेस्ट आहे. तर ते सगळ्यात महत्वाचं आहे. मग तुम्ही टोमॅटो काढल्याच्या नंतर तुमच्या जमिनीची योग्य पद्धतीने मशागत करणे, तिला ताप देणे, तिला नवीन जोमाने तयार करणे, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ती गोष्ट तुम्ही करा जेणेकरून सेंद्रिय कर्ब आणि पीएच हा चांगला राहील. दुसरी गोष्ट, जमीन तयार करत असताना तुम्ही तिची दिशा, म्हणजे समजा पहिल्या पिकाला असलेलं बेडची दिशा, परत तुमच्या पाळी घालायची किंवा भांगलणी करायची, आपले काय त्याला कल्टिवेटर मारण्याची दिशा, या सगळ्या गोष्टी त्या पद्धतीने करा की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगली मेहनत होईल. कारण काय होतंय, लोक पहिलं पीक केलं की डायरेक्ट रोटर मारतात, रोटर मारून जमीन पडून देतात. तुम्ही बेड मोकळी केली की पहिला म्हणजे त्याला पाळी घालणे, नंतर तुमची नांगरट, पाळी घातल्याच्या नंतर हवा जमीन पिते आणि नंतर नांगरट करणं गरजेचं असतं. नांगरट केल्याच्या नंतर मग परत ज्याच्या, समजा आता तुम्ही पूर्व पश्चिम पहिल्यांदा पाळी घातली आणि नांगरट तुम्ही दक्षिण उत्तर केली, त्याच्यानंतर मग परत पूर्व पश्चिम तुमची पाळी आली पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणजे तुमच्या दिशा, योग्य दिशा, म्हणजे रानाची लेवल खराब होत नाही. हे परत नाही तर काय होतं, आपण एकाच दिशेने नांगरट, एकाच दिशेने बेड वावराची असतं, आपण त्याच दिशेने हे करत गेलं की मग लेवल बदलत जाते. तर ते होऊन द्यायचं नाही. त्यानुसार तुम्ही ते रानावर म्हणजे जमिनीच्या ह्याच्यावर काम करा. हा पहिला मुद्दा तुम्हाला लक्षात आला का? याच्यावर जास्त डिटेल बोलायची गरज नाही ना? ओके सर, पुढे चला. हा, दुसरा मुद्दा आहे, आता आपल्याला 4000 कॅरेट काढायचे तर आपल्याला त्या याच्यावरती योग्य व्हरायटीची निवड होणं गरजेचं आहे. योग्य व्हरायटीची निवड का, म्हणजे योग्य शब्द मी का उदाहरण दिले, पण ते उदाहरण एवढं तुम्हाला पटेल ना,
की तुम्ही जीवनामध्ये त्या गोष्टीसाठी कधी चुकणार नाही. मग आता आपण लग्न लावतो नवरा नवरीचं, नवरा नवरी सिलेक्ट करायला आपण भरपूर प्रयत्न करतो, सगळ्या गोष्टीची खात्री करतो आणि सगळ्या गोष्टी आपल्याला पटल्या मग आपण नवरा नवरीचं लग्न लावतो. म्हणजे आपला हेतू काय असतोय, त्यांचा संसार चांगला व्हावा आणि त्यांच्या जीवनामध्ये येणाऱ्या सगळ्या जबाबदाऱ्या चांगल्या पार पाडून आपण त्यांच्याकडून अपेक्षित केलेल्या गोष्टी कुटुंबाला त्यांनी द्यावेत. अगदी तसंच आहे. तुमची टमाट्याची व्हरायटी म्हणजे तुमची नवरी आणि तुमची माती, तुमची जमीन, तुमचं पाणी म्हणजे तुमचा नवरदेव. आता त्या जमिनीत, त्या वातावरणात, त्या क्लायमेटमध्ये सूट होणारी नवरी आली तरच तुमचा संसार कडेला जाणार आहे. आणि जर ती सूट होणारी नवरी आली नाही तर तुमचा संसार कडेला जाणारच नाही. 4-2 महिने ती संसार करणार किंवा जी करणार ती तुम्हाला ठेवणार. अगदी तसंच उदाहरण मी का दिलं माहितीये का, कारण व्हरायटी निवडीच्या बाबतीत मी शेतकरी सिरियस आहे असं मला वाटत नाही. त्याला नर्सरीमध्ये कोणती रोपं मिळतात, त्या टायमिंगला तो ट्रे बघत नाही कितीचा आहे, कितीचा कपाचा आहे म्हणजे तो, किंवा ती व्हरायटी कोणत्या सेगमेंट मधली आहे, परत त्याचं वय काय आहे, परत तिच्या अंतराचा काय विषय आहे, किती अंतरावर लावली पाहिजे, किंवा तिला असणाऱ्या फळाच्या समस्या काय आहेत, पाल्याच्या समस्या काय आहेत, वातावरणाच्या समस्या त्यावेळेच्या काय, त्या काही अभ्यास करत नाही. सप्टेंबर मध्ये पण, ऑक्टोबर मध्ये पण लोक विरांग लावतात आणि मार्च मध्ये पण विरांग लावतात. का? ते विरांग मार्केटमध्ये चांगल्या रेटने खपते. अरे बाबा बरोबर आहे, तिला समजा तिची पोस्ट हार्वेस्ट लाईफ किंवा ती ट्रान्सपोर्टेशन मध्ये चांगली आहे, कलर चांगला आहे, टणकपणा चांगला आहे, साईज चांगली आहे म्हणून तिला डिमांड आहे. पण तुम्ही फॉरेनची नवरी करून जर आपल्या गावाच्या भागात आणली आणि तिथं त्यावेळेस क्लायमेट तिला स्वसणार नसेल तर त्या व्हरायटीची कॅपॅसिटी आपण जमणार आहे का? नाही जमणार. त्यामुळे तुमच्या व्हरायटी सिलेक्शन तुम्ही कोणत्या विंडो मध्ये लावताय याच्यानुसार तुमची व्हरायटीचं सिलेक्शन असलं पाहिजे. की मी थोडक्यात विंडो सांगतो, त्याच्यावरनं तुम्ही म्हणजे समजून घ्या. मला असं वाटतं की आता जास्त मी डिटेलमध्ये जात नाही, थोडक्यात त्या गोष्टी सांगतो. उदाहरण तुम्हाला समजलं त्याच्यावरनं व्हरायटीच्या बाबतीत तुम्ही ह्याचं ऐकून किंवा ह्या कंपनीवाल्याने दाखवले, त्याच्या वावरात जाऊन मी पाहिली, व्यापारी हे सांगतात, आपला तिथला जो माल घेतोय तो एजंट हे सांगतोय म्हणून व्हरायटी निवडू नका बाबांनो. व्हरायटीची खात्री तुम्ही तुमच्या शेतामध्ये स्वतःच्या नजरेसमोर करा. मागच्या जुन्या एक्झिस्टिंग ज्या व्हरायटी आहेत त्याच्याबरोबर ती पॅरलल काम करा, तिला तुलनात्मकरित्या सगळे निरीक्षण नोंदवा आणि त्याच्यानंतर व्हरायटीचं सिलेक्शन करा. तो सांगतोय, कंपनी सांगते, व्यापारी सांगते म्हणून जर तुम्ही व्हरायटी निवडत असताल तर तुमच्या जर का काम फसलं तर ते काही सोपं काम नसते. मग ते तुमच्या लग्नामध्ये सगळा खर्च तुम्ही करणार, बँड बाजा, वारात मांडव सगळं पार एक नंबर, पार तुपाची सगळ्या गोष्टी खाऊ घालणार सगळ्यांना आणि तुमच्या 6 महिन्यात तुमच्या नवरा नवरी संसारच मोडणार आहे. काय त्याचा खर्चाला लाखो रुपयाला उपयोग आहे. तसं तुम्ही त्या टमाटोसाठी ड्रिप, मल्चिंग, खतं, बेसल काय नाही ते सगळं केलंय पण तुमची व्हरायटी चुकली, ते फेल आहे. म्हणून 4000 कॅरेट मध्ये सगळ्यात महत्वाचा डिसिजन जर का असेल की ज्याच्यामध्ये शेतकरी चुकतो, कारण माती, पाणी आणि जमीन आणि बाकीच्या गोष्टी ह्या त्याच्या हायत्याच आहेत, त्याची त्याला खोड माहित असते. त्या मातीत काय होतं, त्या मातीत काय होऊ शकतं आणि काय होऊ शकत नाही, पाण्याचं आपलं कसं आहे हे सगळं त्याला माहित असतं. पण त्या बाबतीत तो जितका हे आहे त्याच्यापेक्षा खूप कॅज्युअल व्हरायटीच्या बाबतीत आहे. कारण मी पाहतो, मला फोन येतात किंवा मी बऱ्याच शेतकऱ्यांचे ज्यावेळेस मला फोन येतात त्यावेळेस त्यांच्या मी काही गोष्टीच्या बाबतीतले अंदाज ऐकतो. बाबा तुम्हाला मी व्हरायटीचं नाव सांगितलं, ते काय व्हरायटीचे नाव सांगतात, मग हे असं आहे, ते तसं आहे. ज्यावेळेस मी त्यांना क्रॉस प्रश्न विचारतो किंवा तुम्ही हे म्हणजे तुम्ही कशावर ठरवताय किंवा काय करताय, काहीच कसल्याही प्रकारे त्याला त्यांच्याकडे बेस नसतो. फक्त अमका दमका सांगतो आणि म्हणून मी त्याचा विचार करतोय असं म्हणणारे 90% जनता आहे. अशी थोडी जनता आहे की जी खरंच अभ्यास करते, पुढच्या वर्षी जी व्हरायटी लावायची त्याच्या या वर्षी आपल्या एक्झिस्टिंग व्हरायटीमध्ये 2-4 बेडचा स्टडी करते आणि त्याच्यानुसार पुढच्या वर्षी व्हरायटीचा स्टडी करते. मग आपल्याला विंडो, कंपनीवाले त्याचे सेगमेंट, मिनिमम मॅक्झिमम पिरियड तो सांगतात, बाबा कमीत कमी ह्या पिरियडला लावा आणि त्या पिरियडला लावू नका. जसं आता या वर्षीची 574 व्हरायटी आहे ऍडव्हान्टाची, आता त्याचे निष्कर्ष रिझल्ट हे आपल्याला पुढच्या वर्षी कळणार आहेत खरे. कारण मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये त्याची लागवड झालेली नाही. मग आता ती चांगली आहे का वाईट आहे किंवा काय आहे हे येणारा काळ सांगेल. पण समजा तुम्ही मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी 62-42 अनुभव घेतला होता, त्याच्यानंतर अथर्वचा घेतला, त्याच्यानंतर आता 575चा घेताय, किंवा तुम्ही आता बघा साऊ नंतर भाऊ आली किंवा 83-23 व्हरायटी आहे गावरांमधली, किंवा 22 2352 व्हरायटी आहे. त्या वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये
आपल्या क्लायमेटला, आपल्या जमिनीला, आपल्या त्या ठिकाणच्याला कोणती व्हरायटी जास्त सूट होईल आणि आपल्याला जास्त उत्पादन कमी खर्चात कोणत्याचं मिळेल, याचा अभ्यास हा तुम्हालाच करावा लागणार आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला तुमच्या उत्पादन खर्चामध्ये बचत होऊ शकत नाही. GRD आला काय किंवा बाजी भाऊ, गणेशदादा सलगर किंवा अजून सगळ्या ज्या कोर टीमने तुमच्या बरोबर जरी काम केलं तर त्या गोष्टी होऊ शकत नाही. यासाठी तुम्हाला नियोजन, व्हरायटीचं सिलेक्शन परफेक्ट करणं गरजेचं आहे आणि तुम्ही अभ्यास करून त्या गोष्टी करू शकता. तरी माझ्या अभ्यासानुसार मी थोड्याशा काही गोष्टी सांगतो, त्याच्यानुसार तुमचा तुम्ही निर्णय घ्या. मी ना कुठल्या व्हरायटीचं रिकमेंडेशन करताना मी चांगली आहे वाईट आहे असं म्हणत नाही. मला जे अनुभव आले त्याच्यानुसार मी सांगतोय. कदाचित याला शास्त्रीय आधार नसेल, पण माझ्या शेतात माझ्या स्वतःच्या निरीक्षणाखाली ज्या गोष्टी लक्षात आल्या त्याच्यानुसार मी काही व्हरायट्या सिलेक्ट केलेल्या आहेत त्या मी सांगतोय. म्हणजे एक डिसेंबर किंवा जानेवारी 20 पर्यंत तुम्ही डिसेंबर मध्ये तुमची लागवड असेल ते 20 जानेवारी पर्यंत लागवड असेल तर तुम्ही विरांग लावू शकता. 10 जानेवारी ते 20 फेब्रुवारी पर्यंत तुम्ही अथर्व लावू शकता किंवा ही आता लोक म्हणतात ही जी 575 आहे ती व्हरायटी लावू शकता. ती व्हरायटी काय मी ट्रायल केलेली नाही, जशी मी अथर्वची केलेली आहे, परंतु त्या व्हरायटीचं माझ्या घरच्याशी ते ट्रायल झालं नाही, पण लोकांचं मत येते. आता येणाऱ्या काळात काय पुढे देईल ते पुढचा विषय आहे. त्याच्यानंतर 20 फेब्रुवारी टू 30 मार्च पर्यंत तुम्ही 62-42 जिकडे टेम्परेचर जास्त आहे लक्षात घ्या, तिथं सेटिंगचा प्रॉब्लेम जास्त आहे, ज्याला स्प्रिंकलर करता येत नाही त्यांनी 62-42 लावावी. त्याचं सेटिंग उन्हामध्ये सुद्धा चांगलं होतं. साईज थोडीशी मिडियम मिळते अथर्वच्या तुलनेत, पण लवकर प्लॉट चालू होतो, माल बऱ्या प्रकारे लागून जातो. त्याला समस्या पण आहेत, नाही असं नाही. जशी व्हरायटी जुनी होती तशी समस्या थोड्या वाढत जातात. मी समस्यावरती बोलणार नाही, पण सांगतोय तुम्हाला. त्याच्यानंतर 20 एप्रिल ते 10 मे ज्याच्यामध्ये तुम्ही सिंजंटाची 2174 आहे, निजूडची 2587 आहे. त्याच्यानंतर की आता बायोसीडची पण 2352 सुद्धा कंपनी रिकमेंड करते, परंतु 2174 ला खूप उंची होती, पाला खूप आहे, म्हणजे हाईट कंट्रोल होत नाही, माल बुडात लागत नाही, शेंड्याला आहे. पण एप्रिल साठी, कारण एप्रिल मध्ये लावलेली व्हरायटी पावसाळ्यात सुरू होते आणि त्यावेळेस जर मार्च चिराटला तर तुमचा काही विषयच नाही. किती तुमची फळ तुमचं भारी आणलं, समजा तुम्ही लावलं त्यावेळेस दुसरी व्हरायटी लावली एप्रिल मध्ये आणि पुढे तुमच्या प्लॉट चालू होण्याच्या टायमाला 2-3 तोडे झाले, तुमचा पाऊस सुरू झाला, मालाने चिरटाय सुरुवात केली, संपला विषय. योगी 35 आहे, आरेमान आहे, म्हणजे लोक लावतात. पण एप्रिल मध्ये लावलेल्या ज्या पावसाळी व्हरायटी आहेत ते एप्रिल मध्ये लावणं म्हणजे खूप रिस्की आहे. कारण जर त्यांना तुम्ही विंडो चेंज करून लावलं तर ते बिफोर सीझन त्याला फ्लावरिंग आणि सेटिंग येतं. आणि बिफोर सीझन आलं की जे आता बघा मागच्या वर्षी लोकांनी मेघदूत आणि आरेमान किंवा योगी 35 लवकर लावल्या होत्या, त्यांना ग्रेवॉलचा खूप मोठा समस्या आली. म्हणजे फळाच्या आतमधून ग्रे कलरची बुरशी तयार होते, फळ पोकळ होतं, समस्या आल्या. याच्या मागचं कारण काय आहे, कसं आहे, याचा माझा व्हिडिओ पण आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. आता मी त्याच्या खोलात गेल्यावर आपल्याला मुद्देच कव्हर नाही करता येणार टेक्निकली जर छोट्या छोट्या गोष्टीवरती गेलो तर, पण हा मुद्दा महत्वाचा आहे. त्याच्यामुळे आता मी तुम्हाला असं म्हणेल की तुम्हाला पावसाळी व्हरायट्या करायच्या असतील, जर मेघदूत, आरेमान, योगी 35 तर तुम्ही त्या सेगमेंटमध्ये तुम्ही 10 मे नंतर जा. 2587 उन्हाळा एप्रिल मध्ये कंपनी पण सजेस्ट करत नाही. मी मागच्या वर्षी लावली ती योगी 35 आणि 2587, तर मला दोन्हीमध्ये असं दिसलं की योगी 35 ला पाऊस जास्त आहे पण बॅक्टेरियल ब्लाइटचा अटॅक जास्त आहे, पण साईज फळांची संख्या कमी आहे, साईज चांगली आहे. तीच 2587 ला फळांची संख्या जास्त आहे आणि साईज कमी आहे. योगी 35 ला साईज जास्त आहे, सॉरी, फळांची संख्या कमी आहे आणि साईज जास्त आहे. आणि 2587 ला फळांची संख्या जास्त आहे आणि साईज कमी आहे, पण पाला कमी आहे. फळाच्या गुणवत्तेत दोन्हीमध्ये काही विशेष फरक नाही. फक्त 2587 काय होतं, फळ आहे ना त्याला जो शोल्डरला जिथं चिकटलं ते थोडस म्हणजे हे होतं आपल्या अथर्व सारखं, लवकर गळू शकतं थोडस त्याचे हे. तर ती व्हरायटी आहे. आणि सप्टेंबर ऑनवर्ड तुमची रसिका 225 आहे, अलंकार आहे, म्हणजे 1057 आहे, ह्या व्हरायटी आहेत. आता व्हरायटीचं म्हणजे बऱ्या प्रकारे मी इयरली तुम्हाला हे सांगून टाकलं. बाजीभाऊ एवढं सफिशियंट आहे व्हरायटी मध्ये? हो, पुरेसं आहे. ओके, माझा कुठला मुद्दा लेंदी होत असेल ना तर थोडस काय सांगितलं तरी मला काय वाईट वाटणार नाही बरं का. म्हणजे एखादं तुम्हाला वाटतंय ना की सर हे आधीचे सेशन मध्ये हे मुद्दे कव्हर झालेले आहेत
तुम्ही या मुद्द्यावरती डिटेल बोलायची गरज नाही, कारण मी तुमच्या आधीचे सेशन ऐकलेले नाहीत सगळ्या टेक्निकल पर्सनचे. त्याच्यामुळे कदाचित काही बल किंवा ते मला बिनधास्त सांगा गणेश भाऊ, हो काही हो गोष्टी सांगा मला बिनधास्त, काय मला कुठल्या गोष्टी वाईट नाही वाटणार. हा. त्याच्यानंतर चालेल. योग्य व्हरायटीची निवड झाली, योग्य रोपांची निवड. योग्य रोपांच्या निवडीचा विषय असा आहे की तुम्ही योग्य वयाची, योग्य काळी जाडी असलेली, योग्य कपामध्ये, कारण पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये तेवढा रोल येत नाही, प्रतिकूल क्लायमेट नसतं. उन्हाळ्यामध्ये टोमॅटो पिकवणं म्हणजे पेक्षा अवघड आहे मित्रांनो. म्हणजे मी द्राक्ष समजतोय असं नाही बरं का, माझा अर्थ तसा घेऊ नका, परंतु माझं प्रामाणिक मत आहे की जितकं द्राक्ष उत्पादक शेतकरी आता म्हणजे बेहाल आहे ना वेगवेगळ्या गोष्टीने, तितकंच बेहाल म्हणजे ते टोमॅटो उत्पादक शेतकरी उन्हाळी लागवडीमध्ये. काय आहे, त्याला ज्या समस्या आहेत तेवढ्या प्रचंड आहेत की बोलताच होईना. मग ह्याच्यामध्ये रोपांची गुणवत्ता जर चांगली असेल तर सुरुवातीच्या टप्प्यात पहिल्या महिन्यात 30-35 दिवसात ज्यावेळेस त्यातले त्यात पश्चिम किंवा महाराष्ट्रातले जे काही शेतकरी आहेत त्यात विदर्भ मराठवाड्यामध्ये जास्त टेम्परेचर असतं, तर आत्ताच म्हणजे आज तिकडे 38 डिग्री आता सुरू झाला असेल आणि ते सातारला तुमचा आता 32-33 असेल, तेच तुमच्या नाशिकच्या गुजरात बॉर्डरला तेच आता 35-38 असेल. म्हणजे ह्याच्यामध्ये व्हेरिएशन आहे, प्रत्येकाचे आव्हानं वेगवेगळे आहेत. ह्या सेगमेंटमध्ये तुमच्या रोपांची वाढ आणि पहिल्या 25 ते 35-40 दिवसात ग्रोथ कशी त्याला खूप महत्व आहे. आज आपलं जीआरडी मॉडेल किंवा सक्सेस आहे, याच्या मागचं सगळ्यात मुख्य कारण काय आहे, मी माझ्या सर्व शेतकऱ्यांना जमिनीची प्रॉपर मेहनत करायला लावतोय, प्रॉपर व्हरायटीची निवड करायला लावतोय, प्रॉपर रोपांची बुकिंग, रोपांची गुणवत्ता, लागवडीची पद्धत. कारण लागवडीची पद्धत जरी चुकली तरी सुद्धा तुम्ही 25% दिवस आहेत. लागवड करण्याची पद्धत कशी आहे, काय आहे, हे सगळं माझ्या युट्यूबला व्हिडिओ आहेत, माझ्या चॅनलला तुम्ही पहा, सबस्क्राईब करा. ते रोप लावले ते चुकीचं लागले का बरोबर लागले, रोप लावायची अचूक पद्धत कोणती आहे, त्याच्यानंतर रोप लावायच्या अगोदर ट्रेला ट्रीटमेंट कशा पद्धतीने द्यायची की जेणेकरून जुली लोकांची लावल्याच्या नंतर मर येते. फार 25-20 दिवस लोक सांधत बसतात, नंतर सांधलेल्या रोपाची उत्पादकता नसतेच, जागा निभार झालेली असते. त्याच ठिकाणी पहिल्या रोपाने सोडलेल्या गोष्टी प्लस तुमच्या त्या गोष्टीने नंतरच काय पहिल्याचा आणि दुसऱ्याचा मेळ बसत नसतो. टोमॅटो सांधणारा शेतकरी माझ्या दृष्टीने काही कामाचा नाही. टोमॅटो ज्या गोष्टीमुळे आपल्याला सांधायला लागतात त्या विंडोवरती कोणत्या गोष्टी आहेत याच्यावर तुम्ही प्रॉपर काम करा. पहिलं पाणी तुम्ही बरोबर दिलंय का, बेडची प्रॉपर तुम्ही ह्या गोष्टी केल्यात का, त्याच्यानंतर जर लागवडीची पद्धत तुमची योग्य आहे का, योग्य गुणवत्तेची रोपं तुम्ही आणलेत का, रोपांना योग्य ट्रीटमेंट दिली का मिली, रोपं मारतात तर का मारतात ह्याच्या मुळाशी जावा. म्हणजे मला हे म्हणायचं, माझ्या शेतकऱ्यांना मी हे सगळ्यात जास्त शिकवतो की स्वतःच्या गोष्टीचं निरीक्षण नव्हतं. कारण आलेल्या रोगावरती उपचार करणं, आलेल्या किडीवरती उपचार करणं, आलेल्या डिफिशियन्सीवरती उपचार करणं, आलेल्या मुळांच्या दोषांवरती उपचार करणं हा क्रमप्राप्त आहे, हा भाग आहे. पण हा प्रॉब्लेमच का आला याच्या मुळाशी जाणं हे खूप गरजेचं आहे. कारण आत्ताचा जो शेतकरी आहे तो खरा अडचणीत कशामुळे आलाय, कारण तो उपायावरती फोकस करतोय. आणि उपायावरती फोकस करतोय म्हणजे तुम्ही आमच्यासारख्या दुकानदारांचा धंदा करताय, कंपनीवाल्यांचा धंदा करताय, मजुरांचा धंदा करताय, औषधं फवारायला सोडायला सगळा धंदा करताय. पण बाबा हा मला प्रॉब्लेम का आला, माझ्याकडून पाणी जास्त झालं म्हणून आला, माझी व्हरायटी चुकली म्हणून आला, माझी लागवडीची पद्धत चुकली. 25व्या दिवशी समजा 25 दिवसानंतर फ्लावरिंग सुरू झालं, स्ट्रोक चाला टाकायला सुरुवात झाली की प्लॉट काही वेळेस आकसायला लागतो, काही झाडं मागं राहतात. म्हणजे बघा 25 दिवसानंतर 30 दिवसानंतर काही झाडांवरती करपा आलेला दिसतो, काही झाडांना आकसा दिसतो, काही झाडांना नागाळी किंवा व्हायरसचा अटॅक दिसतो. लगेच तो शेतकरी ते कंपनीवाला येतो, दुकानदार नाही आणि ती एक दिसते म्हणजे नको प्रॉब्लेम, दुसऱ्या झाडावर जाईल, त्यापेक्षा आपण याव करू. अहो पण ते झाडाला तो प्रॉब्लेम का आला हे त्याच्या उपटून त्याला पाहिलं पाहिजे. त्याच्या मुळांना बुरशी आहे का, कारण बरेचसे शेतकरी, बरेचसे नाही मी 99.99% शेतकरी पाहिलेत की आकसा आला म्हणून बेनिविया, ग्रासिया किंवा डेलिगेट, स्पेंटॉर नाही ती व्हायरसची नको ती औषधं, म्हणजे ही काय नको ती असा याचा अर्थ नाही, फार जी कुठली त्याला माहिती ती सगळे औषधं मारतात. अरे पण तो व्हायरस किंवा तो आकसा जर त्या मुलांना बुरशी लागल्यामुळे आलेला असेल तर वरनं तू थ्रिप्सची, ऍसिडची, व्हाईट फ्लायची किती भारीतली औषधं आली मारली तरी तुझा तो आकसा कंट्रोल होणार आहे का? किंवा त्या रोपाला पर्टिक्युलर नर्सरीतून नेताना कोकोपीटला बुरशी असेल किंवा त्या रोपाच्या खाली गळ्याची तिथं कशाने तरी खाल्ले असेल
किंवा त्या रोपाची लागवड प्रॉपर झाली नसेल, डिल्ल झाला असेल, मध्ये काही जण असं पार काठीने किंवा खोटीने किंवा ह्यानी पार ह्यानी होलं त्याची रोपाची होलं लोपर लावतात आणि मध्ये पोकळी तयार राहते, एअर राहतो, त्याच्यामुळे प्रॉब्लेम आलेला असेल, ते रोप प्रॉपर लागला किंवा डिल्ल लागला असेल त्याच्यामुळे त्या रोपाला प्रॉब्लेम आला असेल म्हणून तो आकासला असेल. अशा मुळाशी कुणीही जात नाही, फक्त त्याला कळतं आकासले झाड. मग आता एका झाडावर प्रॉब्लेम आलाय किंवा ह्याला करपे आलाय किंवा ह्याला डिफिशियन्सी दिसती. बरीच मी झेंडूमध्ये याच्यामध्ये बरेच शेतकरी मी पाहिले की 1-2 झाडाला प्रॉब्लेम आले म्हणून लगेच फार नको ते निष्कर्ष काढून मोकळे. पण माझा स्वभाव काय आहे किंवा JRD मॉडेल शेतकऱ्यांना काय शिकवतंय, काही असो तो प्रॉब्लेम का आला पहिलं त्याच्या मुळाशी जावा. आणि मी तुम्हाला सांगतो कुठल्याही गोष्टीचं कॉजल म्हणजे कॉज समजून नाही घेतला तुमचा खर्च कमी नाही होऊ शकत. म्हणजे आजच्या सेशनचा हा दुसरा एक मुद्दा. तुम्हाला खर्च कमी, जसं मग अशी मी खर्च कमी करायचा आहे तर जमिनीला ताप आणि योग्य ऑर्गॅनिक कार्बन आणि pH वरती काम करणं हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा योग्य व्हरायटीची निवड. आणि तिसरा मुद्दा तुमच्या जमिनीत लावलेल्या पिकांवरती येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या समस्या का येतात याच्यावरती तुम्ही फोकस केलं नाही तर तुमचा खर्च कमी होऊ शकत नाही. कारण तुम्ही उपचारावरती खर्च करणार. जसं की मी तुम्हाला उदाहरण देतो, हे उदाहरण मी नेहमी देत असतो. तुम्हाला शुगरचा त्रास आहे, डॉक्टरने तुम्हाला शुगरची गोळी दिली व तुम्ही संध्याकाळी खात जा आणि सकाळी खात जा, मग तुमची शुगर कंट्रोल मध्ये राहील. पण तुम्ही गोळी खाताय पण सकाळ दुपार संध्याकाळ तुमच्या पुढे येईल की सगळे जर गोड पदार्थ तुम्ही खात असताल तर तुमची शुगरची गोळी तुम्हाला किती नियंत्रणात ठेवू शकते. तुमची किडनी लिव्हर काय जे आहे ते सगळं हळूहळू कामाला लागणारच ना. मग कारण तुम्ही माझी शुगर वाढली म्हणून डॉक्टरकडे गेला, पण डॉक्टरनी तुम्हाला शुगर का वाढली याच्याविषयी मार्गदर्शन केलं नाही आणि फक्त गोळी दिली तर तुमची गोळी खाऊन शुगर नियंत्रणात राहू शकत नाही. म्हणजे गोळीवरचा खर्च हा डॉक्टरचा धंदा आहे, त्यांनी तो केला. पण शुगर का वाढली, बाबा तू हे पहिलं सगळं कंट्रोल कर, पूर्ण चहा बंद कर, भात खाणं बंद कर, पांढरे पदार्थ खाणं बंद कर, बटाटा खाणं बंद कर, खिचडी खाणं बंद कर, तर आवेळी जेवण बंद कर, तर तुझी शुगर 50% ऑलरेडी वाढणारच नाही. आणि 50% जी काय थोडासा फ्लक्च्युएशन आहे ती 2-3 महिन्यात 4 महिन्यात नियंत्रणात येईल. नंतर 2 टायमाची गोळी आपण 1 टायमा आणू आणि 6-7 महिन्यानंतर तीच 1 टायमाची गोळी पण बंद करू. असं मार्गदर्शन जर तुम्हाला मिळलं तर तुमची शेती येईल. मग हे कशामुळं, त्या डॉक्टरनी तुमची शुगर का वाढते याचं कारण सांगितलं आणि मग तुम्ही शुगर वाढणारी कारण याचं काम करून त्या गोष्टी बंद केल्या. तसं तुमच्या पिकाला येणारे रोग कीड व जे काय आलंय ते का आलं हे जर तुम्हाला समजलं आणि त्याच्यावरती तुम्ही काम केलं की बाबा माझ्या प्लॉटला पाणी कमी पडलं होतं म्हणून अळीचा अटॅक वाढला, माझ्या प्लॉटला पाणी जास्त झालं म्हणून डावण्या किंवा भुरी आलं, माझ्या प्लॉटला कंटिन्युअस टाकलेली खतं वॉटर सोल्युबल या सगळ्या गोष्टी चुकतात त्याच्यामुळे माझी मुळं ब्लॉक झाली, किंवा माझ्या मुलांना निमेटोड आला का तर मी कंटिन्युअस हाय pH असणाऱ्या गोष्टी करतोय, पाणी भरपूर देतोय, जमिनीला वापशावर नाही त्यामुळे निमेटोड आला. मग आता निमेटोड आला म्हणून माझा प्लॉट आकसलाय. असे कित्येक बाग मी बघितलेत, वर प्लॉट आकसलाय, कळी जळती, अस्ट्रोक जळते. एक म्हणजे पंजातला कळीतला 2 फुलाची गळ होते म्हणून दुकानदाराला जाऊन सांगणार, अरे अरे ते कुठेतरी माझी कळी गळती रे काटकोनाच्या तिथं, किंवा माझी गळी सुरुवात झाली. अरे पण तिथं सूर्यप्रकाश मिळत नसेल किंवा त्या झाडाच्या मुळांची कॅपॅसिटी त्या झाडाच्या 25-30 स्ट्रोक पैकी 20 स्ट्रोक असेल किंवा कळीतनं फुलातनं ते ह्याच्यामध्ये फळात रूपांतर करण्याची क्षमता असेल, किंवा त्या स्ट्रोक मधला जो स्पेस आहे तो पुरेसा नसेल, किंवा त्याला सूर्यप्रकाशच मिळाला नसेल, किंवा त्याच्यावरती चुकून तुमचं जास्त बाजाड पडले असेल, दैवार दुःख पडलेलं असेल त्या कळीवरती म्हणून तिथं काटकोनात तो हे झाला असेल, किंवा त्याला कॅल्शियम बोरांची थोडीशी कमतरता असेल, किंवा तुमच्या त्याच्यामधला जो पोलन ट्यूब आहे, पोलन ग्रेन आहे की ज्याची ती एकमेकांची उंची मॅच होणं गरजेचं असतं, नर आणि मादी थोडक्यात साध्या भाषेत सांगायचं की ज्याच्यामध्ये त्यांचं पॉलिनेशन होतं ते असमान असेल, किंवा अशी कुठली तरी गोष्ट असेल की ज्याच्यामध्ये मग तुम्ही फुलगळ थांबावी म्हणून मोकार खर्च करणार. मी माझ्या शेतकऱ्यांना फुलगळ ड्रॉपिंग होणाऱ्याचं मी ऐकूनच घेत नाही. बाबा रे त्याची जेवढी क्षमता आहे तेवढी होणार आहे, बाकीची 4 गळत असतील ना गळू दे, त्याच्या मागे लागू नको, पैसा वाया घालू नको, त्यापेक्षा 4 फुलं जास्त कशी निघतील हे बघ, ते फायद्याचं आहे. पण ड्रॉपिंग कोणत्या कारणाने मी सांगितलं, जा झाडात शिर आणि बघ ड्रॉपिंग का होते. कारण डिफिशियन्सी, धावण्या, पाकळी कूज किंवा पाकळी करपा, पाणी जास्त पाणी कमी, तुमच्या त्या पर्टिक्युलर ठिकाणच्या जमिनीतली ही गोष्ट, सूर्यप्रकाश, ह्या सगळ्या गोष्टी शेतकरी त्या पद्धतीत त्याला नाही करू शकत. त्यापेक्षा थोडं गळती ना गळू दे, काय फरक नाही पडत. मुळात झाडाला 50 पासून ते
सव्वाशे पंजे लागतात स्ट्रोक. म्हणजे जर तसं धरलं, जर 50 स्ट्रोक धरले तर एका ह्याचं 5 धरलं तरी 250 फळ होते. एखादा 5चा पंजा जरी पकडला तरी. आणि 250 फळ झाडाची कॅपॅसिटी पोसायची. 100 ग्रॅमचं तुमची सरासरी फळ आहे 80 ते 130 ग्रॅम पर्यंत व्हरायटीनुसार तुमच्या फळाची साईज आहे. तुमच्या फळाला झाडाला लय तर लय फळं किती झिपू शकतात? 80 ते 90. आट्याटी 64. 80 ग्रॅमची सरासरी धरली तर 6.5 किलो माल झाला. 6.5 किलो माल वन टाइम लागल्याच्या नंतर तो त्या झाडाची कॅपॅसिटी पाहिजे ना पोसायची. मग बाकीच्या गोष्टी कसं काय तो पोसल? तुम्हाला समजा सांगितलं की दिवस रात्र कंटिन्युअस वर्ष कंटिन्युअस काम करा, अहो तुमची सगळी बॉडी एकदम, तुमचं हृदय बंद पडेल ना. तुम्ही 1 तासापेक्षा जास्त नुसता पळत राहिला तर तुमच्या हृदयाचे ठोके वाढून तुम्ही मरून जाताल. मग त्या झाडाला 80 टमाटे पोसायची कॅपॅसिटी आहे त्याची त्यावेळेची क्लायमेटची कंडिशन, आणि तुम्ही त्याला 100 फळं लावली, 150 लावली, किंवा त्याची सुरुवातीला त्याला तेवढ्या स्ट्रेस तुम्ही दिलेला आहे, तुमची कळी जळणार ना. कशाला तुम्ही त्याच्या मागे लागताय? लागू नका. एका दिशेने काम करा. फुटव्याची संख्या कशी वाढेल त्यानुसार काम करा. तिथं तुमचा फायदा होणार आहे. थोडासा विषय भरकटला, पण हे मुद्दे लक्षात येणं गरजेचं होतं. कारण काय होते, खर्च वाढायचं मुख्य कारण काय आहे? शेतकऱ्याच्या मनात भीती बसली. करप्या आला मारा औषध, आक्स आला मार थ्रिप्स, अरे खाली प्रॉब्लेम नाही बघ, नागाळी आली, काही झाडांना दिसते नुसतं खालच्या पानावरती आलेली असली, पण ती मिलेली आहे का जिवंत आहे, काळी पडली का पिवळी आहे का काय, हे बघायचा विषय नाही. त्याच्या आत कुठेतरी दिसती, ओके लगेच स्प्रे. म्हणजे असं थोडस त्या पर्टिक्युलर झाडाचं आज परवाचं 3 दिवसाचं निरीक्षण नोंदवा. ते निरीक्षण नोंदवून ती वाढतीये का काय होती, किंवा त्यातला तो जो काउंट आहे तो जिवंत आहे का मेलेला आहे ते पहा. त्याच्यानंतर तुम्ही नियोजन करा. आता योग्य रोपांच्या निवडीवरनं खूप काही विषय दुसरीकडे गेला, पण एक चला ते मुद्दे ओघाने कव्हर झाले ज्याच्यात तुम्ही तुमचा खर्च वाचू शकता आणि भीतीपोटी चुकीच्या गोष्टींना होणारा टाळू शकता. त्यासाठी झालेला हा मुद्दा योग्य आहे. आता योग्य रोपांची निवड नर्सरी आपल्या समोर आपण बुकिंग द्यायचं, आपण व्हरायटी सांगायची, 70च्या कपात बुकिंग द्यायची, त्याला सांगायचं मला 10 पैसे काळीला कमी नको करू, पण माझ्या रोपांची निगा घे आणि मला तू 17 ते 21 दिवसामध्ये रोप देण्याचा प्रयत्न कर. म्हणजे आता कसं होतं ते सेगमेंट नुसार आहे, कोणत्या टायमिंगला रोपं लावल्यात, वातावरण कसे आहे त्याच्यानुसार रोपं बनतात. जास्तीत जास्त माझं म्हणणं आहे 22 ते 23 दिवसापर्यंत 70च्या कपातलं रोप तुमचं हे होतं. जर 100-102च्या कपातला असेल तर 17व्या किंवा 18व्या दिवशीच ते लागलं पाहिजे, तर त्याची तुम्हाला सर्वोच्च उत्पादकता मिळते. 17 दिवसाच्या पुढे लागलं गेलं 1-1 दिवसांनी तर तुमची 10-10% उत्पादकता कमी होत जाते. एका दिवसाला बरं का. रोपांची क्वालिटी जर चुकीची असेल, ज्यावेळेस तुम्हाला रोपं कमी पडल्याच्या नंतर तुम्ही दुसऱ्या नर्सरीतून रोपं आणली आणि त्याच्यात जर काय त्या रोपांच्या मध्ये गुणवत्तेत फरक असेल तर तुम्हाला त्यावेळेस कळणार की म्हणजे रोपांचं किती आहे उत्पादनामध्ये. तुम्ही अख्खीच्या अख्खी एकाच व्हरायटीची एकाच नर्सरीतून आणलेली रोपं लावल्यावरती तुम्हाला तो फरक नाही कळणार. परंतु जर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणातून आणल्याच्या नंतर तुम्हाला कळेल. आणि बघा, तुम्ही प्रयोग करून बघा ह्या गोष्टी. ज्याला 5 एकर 4 एकर लावायचं ना त्याने थोडासा टॅली घ्या, कारण मी करतो तसं. कारण माझं कसं आहे, मी नर्सरीच्या सेगमेंटमध्ये पण खूप सिरियस आहे, कारण मला त्याचा महत्व माहिती आहे. कारण मी अनुभवलंय प्रत्येकाच्या वावरामध्ये. मी ज्यावेळेस व्हिजिट करत असतो ना, गेल्या जवळपास मी 7-8 वर्षापासून कंटिन्युअस प्लॉट वरती, मी गोष्टी ह्या अनुभवल्यात की ज्याला कोणाला कमी पडलेत बुवा 4-2 ट्रे, मग आता 8,000 रुपये पण थोडंसं आणले ते कमी पडले, मग ज्यावेळेस तो 2 ट्रे दुसऱ्या नर्सरीतून आणतो आणि त्याच टायमिंगला लावतो, मग त्या 2 ट्रे मधला फरक बाकीच्या मधला फरक ह्याचे मी माझ्याकडे व्हिडिओ पण आहेत, ते पण तुम्ही युट्यूबला पाहू शकता. आहेत ते पण व्हिडिओ की रोपांची क्वालिटी जर चुकली किंवा लावण्याची पद्धत चुकली तर काय शकतं याचे व्हिडिओ तुम्ही त्याच्यावरती अभ्यासात तुम्हाला ती लाईव्ह आहे, तिथं तो फरक दिसतो क्लिअर कट. व्हरायटीची निवड चुकली, आताच मी नुकताच झेंडूचा किंवा 2 व्हरायटीतला फरक असलेला मी आताच व्हिडिओचा अपलोड केलेला आहे, तो पहा. त्याच्यात कळेल तुम्हाला की व्हरायटी मधला रोल किती मोठा आहे. योग्य रोपांची निवड, रोपांची गुणवत्ता, हा मुद्दा पटला का? ह्यासाठी एक शेवटचं उदाहरण देतो आणि पुढच्या विषयाला जातो. तुम्ही पहा, कांद्याच्या रोपाची ज्यावेळेस आपण हे करतो त्यावेळेस कांद्याच्या वाफेच्या कडेचं जे रोप असतं का नाही, त्याची काडी आणि गाठ चांगली असते. तो कांदा 1 रुपयाचं औषध न लागता सुद्धा 1 नंबरचा होऊ शकतो त्या काडीचा असेल तर. आणि तेच दाट असलेलं किंवा
पोचट रोप किंवा नुसतं हाईट बनलेलं आणि काडी बनली नाही, मानेला जाडी म्हणजे काडी म्हणजे मानेला जाडी नाही बनली, पातीची तेवढी संख्या नसेल आणि ते नसेल तर त्याच रोपाला तुम्ही पार औषधात खतात बुडवून ठेवा तरी त्याची चिंगळी तर 2 नंबर पण होत नाही, म्हणजे बोगीची बोगीच राहणार. मग टोमॅटोतला रोल पण तसाच आहे मित्रांनो. फक्त कांद्यातला रोल आपल्याला उघड्या डोळ्यात दिसतो का, आता आपल्याला वाटतं सगळी रोपं एकसारखी नाहीत त्यामुळे थोडंफार मागं पुढे होऊ शकतं, पण टोमॅटोमध्ये पण तसंच आहे. रोपाची क्वालिटी, नर्सरीची गुणवत्ता, त्याचं रोपांचं वय, कपाच्या ट्रे मधल्या कपाची संख्या, कोकोपीटची गुणवत्ता, ECPH कोकोपीटचा रिव्ह्यूज आहे का, आता तर सर्ववाले करत नाहीत पण तरी मी सांगतोय हे मुद्दे, कारण आता प्रत्येकाला आपलं नाव करायचंय, प्रत्येकाला स्टँडर्ड मला मेंटेन करायचं आहे, प्रत्येकाला आपला टिकलेलं आलेलं गिऱ्हाईक टिकवायचंय. त्याच्यामुळे प्रत्येक नर्सरीवाला चांगलं काम करण्यासाठी बांधील प्रयत्न करतोय. माझ्या सेशन मध्ये मी कोणाला नावं ठेवत नाही, तर परत दुसराच अर्थ काय जण काढायची, माझ्या बोलण्याचा तो अर्थ नाही. परंतु तुम्ही त्या गोष्टीची स्वतः पण खात्री करा की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात त्या रोजच्या आहेत का, आणि समोरचा व्यक्ती त्या डिलिव्हर करतोय का तशा जशा आपल्याला पाहिजेत. आणि मग तुम्ही 100% पहिलं पाऊल योग्य रोपाची निवड केली तर तुम्ही सर्वोत्कृष्ट कॅरेट काढण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल सक्सेसफुल टाकू शकताय. झाला हा मुद्दा योग्य कव्हर वाटला बाजी भाऊ, गरी शेठ? हो सर, बरोबर आहे. ओके, आता याच्यामध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा घेऊ. रोपाची निवड झाली, आता बेसल डोस, ड्रिप, बेड तयार करताना काळजी आणि मल्चिंग पेपर, हे 3 मुद्दे हे पण खूप महत्वाचे आहेत. धन्यवाद सर. अतिशय सखोल अशी माहिती आपण टोमॅटो पिकासंदर्भात आत्तापर्यंत दिलेली आहे. या सेशनचा उर्वरित भाग आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, ही मैत्री विचारांची या क्लब हाऊस ॲपवरती जे आपले रूम होतात त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. हे डाउनलोड कसं करायचं आणि वापरायचं कसं या संदर्भात सविस्तर व्हिडिओ आपल्या ही मैत्री विचाराची ग्रुप संचलित सरपंचाची शेतीवाडी या यूट्यूब चॅनलवर आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याची सविस्तर लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. आपण तो व्हिडिओ बघावा आणि आपल्या सहकारी मित्रांना पण तो व्हिडिओ पाठवावा, जेणेकरून जास्तीत जास्त सहकारी मित्रांना, शेतकरी मित्रांना या क्लब हाऊस ॲपचा फायदा होईल. ही मैत्री विचाराच्या ग्रुपला आपण सामील व्हा आणि शेतीमध्ये ज्या काही अडचणी येतात, ज्या काही समस्या येतात त्या सोडवण्यासाठी ही मैत्री विचाराचा ग्रुप सदैव प्रयत्नशील आहे. असे शेतीविषयक नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ही मैत्री विचाराची ग्रुप संचलित सरपंचाची शेतीवाडी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.